नमस्कार. आज 24 जुलै 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, आज देशव्यापी निदर्शने, विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधासाठी CJPचे आंदोलन. व एक लेटेस्ट बातमी आलेली आहे 2 तासांपूर्वी की सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण मागं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता अगदीच प्रश्न असा आहे की CJP कशा पद्धतीने पुढे या प्रोटेस्टरला लीड करेल किंवा देशभरातून आता विरोध तर नक्कीच होत आहे. मग आता हे पुढे कशा पद्धतीने ही विरोध वगैरे जाईल किंवा विरोधी पक्ष सर्व मिळून या प्रोटेस्टला कशा पद्धतीने पाहतील व अगदीच राजीनामा होईल का नाही, हे सर्व प्रश्न नक्कीच आहेत. पाहूयात आपण. म्हणजे पहा, आता घाई करायची नाही, एकदम पाहूयात आपण. ओके, नेक्स्ट पहा, उपरोधिक फलकांची चर्चा. म्हणजे तुम्ही पण इंस्टाग्रामवरती वगैरे पाहिलं असाल, मेन स्ट्रीम मीडियामध्ये ही आपल्याला मिळणार नाही, परंतु तुम्ही इंस्टाग्रामवरती गेल्यानंतर म्हणजे जेनझीच्या प्रोटेस्टमधील जी क्रिएटिव्हिटी आहे ते तुम्ही नक्कीच अनुभवलेली असेल. नेक्स्ट पहा, पेपरफुटी प्रकरणातील जलदगती न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. काल सकाळी 9 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांनी म्हटलेलं आहे की आपण जलदगती न्यायालय स्थापन करूयात पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी. मग त्याबद्दल पण इंडियन एक्सप्रेसने एका आर्टिकल लिहिलेलं आहे, त्याचंच कॉपी पेस्ट लोकसत्तामध्ये पण झालेलं आहे. ओके, व अगदीच पहा, नुकतंच नरेंद्र मोदी यांचं पण एक व्हिडिओ किंवा एक रील त्यांनी तयार केली आहे व त्या रीलमध्ये पण त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आज कॅबिनेटची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत. म्हणजे कालच त्यांनी निर्णय घेतलेला आहे, फक्त त्यांनी आता कॅबिनेट पुढेच प्रस्ताव ठेवतील. मग कॅबिनेट पुढे प्रस्ताव ठेवल्यानंतर पहा नेक्स्ट त्याचं काय होईल. अगदीच म्हणजे रूल त्यांनी डायरेक्टली GR पण काढू शकतात. ओके, त्यानिमित्ताने म्हणजे अगदी आता प्रोटेस्ट एक वेगळ्या वळणावर आहे किंवा अगदीच पहा पुढे काय होईल याला नक्कीच आपण पाहणार आहोत. ओके, त्यानंतर पुढे इंडिया आघाडीचे नेते गांधी स्मृतीस्थळी. ओके, काल सर्व म्हणजे अगदीच राहुल गांधी यांना पाठिंबा असणारे किंवा विरोधी पक्षाचे जे सर्व नेते आहेत त्यांनी काल गांधी स्मृतीस्थळी त्यांनी भेट दिली. ओके, त्यानंतर पुढे खनिज तेल $100 पार, अडथळे वाढण्याच्या भीतीने फडका उडालेला आहे, आणखी वाढीची देखील शक्यता आहे. व त्याच आधारित पहा आणखीन एक इथं बातमी आलेली आहे. कुठे गेली ती बातमी, आय थिंक पेज नेक्स्टवरती असेल. ही पहा, अमेरिकेचा सौदी अरेबियाशी नागरी अणुऊर्जा करार. ओके, अमेरिका, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान, इंडिया आणि अफगाणिस्तानच्या लेक्चरमध्ये पण तुम्ही हे पाहिलेलं आहात, बरोबर. म्हणजे हे तिघत्र येऊन मुजाहिद्दीनची स्थापना केली होती. आता पहा, हे पूर्वीचेच पार्टनर आहेत व या पार्टनरमुळे आता नेमकं काय होत आहे तर इराण धोक्यात येणार आहे किंवा इराणला आता ते नको आहे. मग त्यासाठी पहा तुम्ही द हिंदूची बातमी घेऊ शकता. आता अगदीच आता सकाळचे पहा 4 वाजलेले आहेत व द हिंदू अद्याप आलेला नाही आहे, परंतु आपला कालचा एक आर्टिकल सुटलेला होता, तो आर्टिकल मी इथं समजावून सांगेल. बाबेल मंडेप. आता हे बाबेल मंडेप काय आहे तर आपण एक मॅप मी घेऊन येईन, थोडंसं मला 1 मिनिटाचा वेळ द्या तुम्ही. तर आता तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता. पहा, तर इथं आपण आहोत, म्हणजे हा आहे आपला प्यारा भारत. मग प्यारा भारतपासून जर तुम्ही हा प्रदेश पाहिलात तर हा काय आहे, स्टेट ऑफ हॉर्मोज आहे, स्टेट ऑफ हॉर्मोज. ओके, व हा जो प्रदेश आहे ना याला म्हणतात बाबेल मंडेप, बाब एल मंडेप. ओके, व आता हा इथं बसलेला आहे पहा इराण, याच्या बाजूला आहे हा छोटूसा पाकिस्तान, त्याच्यानंतर वरती आहे पहा हे अफगाणिस्तान, बरोबर आहे. व हा आपला प्यारा भारत. डन. तर पहा आता इथे आहे सौदी अरेबिया. ओके, व सौदी अरेबिया आणि अमेरिकेने करार केलेला आहे, अणुऊर्जा करार. ओके, ते ठीक आहे, आपल्याला त्याबद्दल आता डीपमध्ये त्या दोघांचं भांडण पाहायचं नाही आपल्याला. पण सध्याला काय होत आहे पहा, हे जे बाबेल मंडेप आहे व हा आहे रेड सी. ओके, हा लाल सागर आहे पहा, हे अशा पद्धतीने लाल सागर आहे. व इथं आहे पूर्वी आय थिंक 1-2 वर्षापूर्वी ना इथं जहाज फसली होती पहा, हे काय आहे, सुएझ कॅनल आहे. ओके, व इथं आहे पहा इस्रायलचं पोर्ट आहे इथे. ओके, पोर्ट एलाट. ओके, म्हणजे अशा पद्धतीने हे थोडंसं मॅप आहे, बरोबर. मग आता पहा झालेलं काय आहे तर 2023-24 मध्ये, सॉरी आणि वापस या. तर हे पहा इथं आहे येमेन. ओके, या येमेनसाठी ना मी वेगळी शाई वापरेन. तर हे पहा, हे आहे येमेन व येमेनमध्ये कोणती आर्मी आहे तर हौती आहेत. ओके, हौती कोणाचे प्रॉक्सी ग्रुप आहेत तर हे इराणचेच प्रॉक्सी ग्रुप आहेत. ओके, म्हणजे इराण काय करतं पहा, ह्या येमेनमधील जे हौती ग्रुप आहे ना या ग्रुपला त्यांनी पैसे देतात की बाबा तू हे कर म्हणून, प्रोटेक्शन वगैरे कर म्हणून. ओके, मग अगदी यांचा रेबेल ग्रुप आहे येमेनचा हौती. मग या हौतींनी काय केलं आहे पहा, काल अमेरिका आणि सौदी अरेबिया या दोघांमध्ये करार झाला ना, लगेच या येमेनमधील जे हौती आहे ना यांनी सौदी अरेबियाच्या एका जहाजावरती हल्ला चढवला. ओके, मग आता अगदीच इराणने काय म्हटलेलं आहे
जर तुम्ही आम्हाला जास्त त्रास देईल, अमेरिका जर आम्हाला जास्त त्रास देईल ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, हे येमेन मधील जे हौती आहेत ना, या हौतींनी हे बाबेल मंडेब आहे ना ते ब्लॉक करायचं. आज घडीला कोणतं स्टेट ब्लॉक आहे, तर हे स्टेट ब्लॉक आहे, स्टेट ऑफ हॉर्मुझ ब्लॉक आहे. मग आता जर त्यांनी पहा परत जर इथं पण ब्लॉक करायला त्यांनी प्रयत्न केला, किंवा पहा हा जर बाबेल मंडेब पण त्यांनी ब्लॉक केला, बाबेल मंडेब ब्लॉक केल्यानंतर पहा इथून कुठून आपण युरोपमधून जे काही व्यापार करणार आहोत, युरोपचा संपूर्ण व्यापार याच मार्गाने येतो सुएझ कॅनलनुसार. ओके, मग सुएझ कॅनल ब्लॉक होईल व सुएझ कॅनल म्हटल्यानंतर पुढे पहा ही बाबेल मंडेब ब्लॉक होईल. मग हे अगदीच भारत देशाचा पहा 1/3 जो व्यापार आहे ना तो ह्या स्टेट मार्फत चालतो बाबेल मंडेबनुसार. मग अगदी हे भारत देशासाठीच नाही तर संपूर्ण म्हणजे ईस्ट साईडचे जे कंट्रीज आहेत ना त्या सर्वांसाठी हा खूप मोठा धोका होणार आहे व युरोपियन कंट्रीजसाठी पण हे नक्कीच धोका आहे. ओके, म्हणजे आता पहा इराणने तर स्टेट ऑफ हॉर्मुझ ब्लॉक केलेलंच आहे, परंतु आता हा पण येमेनने जर हौती या ग्रुपने जर हे ब्लॉक केलं तर नक्कीच त्याचा फटका सगळ्यांना होणार आहे. मग आता यावरती सोल्युशन काय आहे, तर आपण पहा व अगदी पहा 2023-24च्या दरम्यान इराणने हे ब्लॉक केलेलं होतं. ओके, इराणमधील जे हौती आहेत ना त्यांनी ब्लॉक केलेले होते. यामुळे फटका कोणाला बसला, हे जे इथं पोर्ट एलर्ट आहे इस्रायलचं, या पोर्ट एलर्टला याचा खूप मोठा फटका बसला होता. म्हणजे अगदी त्यांना बँकरप्सी घोषित करण्यात केलेली होती त्यांनी, किंवा आमच्याजवळ पैसे नाहीत आता उदरनिर्वाह करण्यासाठी. ओके, म्हणजे एवढी सिच्युएशन, त्यांनी फक्त 1 वर्ष ते पोर्ट बंद ठेवलेलं होतं, तर त्यांना दिवाळखोरी जाहीर करावी लागली होती. ओके, मग या निमित्ताने जर आता परत आपण जर पाहिलं, ओके, जर परत पहा यांनी जर ब्लॉक केलं हे पोर्ट जे आहे, हे जे बाबेल मंडेब आहे, हे जर बाबेल मंडेब जर परत एकदा ब्लॉक जर झालं ना, त्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. भारत देशाच्या ट्रेडवरती नक्कीच होईल, पण उर्वरित ट्रेडवरती पण हाचा परिणाम होऊ शकतो. जसं की पहा आता अगदी फक्त याच्यासाठी नाही आहे, युरोपियन युनियनसाठी पण नाही आहे, तर हे सौदी अरेबिया पहा, सौदी अरेबियाची एक पाईपलाईन इकडल्या पण अशा पद्धतीने त्यांची पाईपलाईन आहे. ओके, मग ते काय करतात पहा, स्टेट ऑफ हॉर्मुझ जर ब्लॉक झालं ना तर सध्याला इथून ते ऑइल सप्लाय वगैरे चालू आहे. पण पहा जर ऑइल सप्लाय म्हणजे हे पण बाबेल मंडेब पण त्यांनी जर ब्लॉक केलं तर संपूर्ण ऑइलच तिथं बंद होईल. व पहा बाबेल मंडेब ब्लॉक केलं ना त्याचा परिणाम आणखीन एक होईल की आपला पूर्ण आफ्रिकेला विळखा घालून जावं लागेल. ओके, म्हणजे आपण डायरेक्टली पहा हे अशा पद्धतीने युरोपमध्ये जायचं पूर्वी हे मुंबईपासून आपण डायरेक्टली बाबेल मंडेब व अशा पद्धतीने सुएझ कॅनलमधून डायरेक्टली युरोपियन युनियनला पोहोचायचो. परंतु आता तसं होईल का, नाही तर आपला पूर्ण आफ्रिका खंडाला विळखा घालून अशा पद्धतीने युरोपमध्ये जावं लागेल व हे 170 वर्षापूर्वीचा रस्ता आपला परत एकदा शोधावा लागेल. मग त्यासाठी पहा ही सध्याला खूप क्रिटिकल सिच्युएशनमधून संपूर्ण व्यापार जात आहे. मग नक्कीच पहा आणखीन एक धोक्याची घंटी आपल्याला वाजवत आहे की काय, असं आपलं नक्कीच इथं लक्षात येईल. कारण अगदी पहा इराणने जर इथे बाबेल मंडेब पण ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच पहा हे भारत देशाचा 1/3 व्यापार जो आहे तो बाबेल मंडेबमधून येतो, त्यामुळे हे थोडंसं धोक्याची घंटा आहे. आता अगदीच इथं दिसत आहे पहा इराणमधील झॅग्रोज हे माउंटेन रांग आहेत, हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, झॅग्रोज आणि सॅग्रोज का असंच काहीतरी एक आहे, आणखीन एक 2 रांग आहेत पॅरलल आहेत त्यांच्या इराणच्या. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर हे तेहरान इराणचीच राजधानी आहे. डन. ओके, त्यानंतर आपण वापस जाऊयात आपल्या लोकसत्तामध्ये. आय होप ती बातमी तुम्हाला समजली असेल. वापस या आता फ्रंट पेजवरती. नेक्स्ट पहा, ही बातमी आपण पाहिलेली. नेक्स्ट आहे छोट्या शहरांतील उडान जमिनीवरच. आर्थिक व्यवहार्यता आणि कमी प्रवासी संख्येमुळे देशातील मंजूरपैकी सुमारे 326 मार्ग बंद पडले आहेत. तरीही केंद्र सरकारने उडान योजनेचा दुसरा टप्पा जाहीर करत पुढील 10 वर्षांसाठी 28,840 कोटींची तरतूद केल्याचे आश्चर्य आहे. उडान ही स्कीम 2017ला पहिल्यांदा चालू झाली होती, परंतु पहा त्यापैकी 326 जे विमानतळे आहेत ना ते त्यांनी बंद केले आहेत. का, तर अगदी पर्यटकांची संख्या किंवा अगदी प्रवाशांची संख्या तिथं मुबलक प्रमाणात नाही आहे, या कारणानिमित्त हे बंद ठेवण्यात आलेलं आहे. ओके, व योजना का फसली तर इथं देण्यात आलेलं आहे पहा की प्रादेशिक उड्डाणे सुरू करण्यामध्ये विमानतळांची वेळेवर तयारी हा एक मोठा अडथळा आहे. सार्वजनिक विमानतळांमध्ये विकसित करण्यासाठी ओळखलेल्या अनेक दुर्गम हवाई पट्ट्या नियामक अडथळे आणि अनुपालनाच्या उच्च खर्चामुळे अद्ययावत झालेल्या नाही आहेत. त्यानंतर पहा दुर्गम भागातील जोडणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या छोट्या कंपन्यांना विमानतळाच्या तयारी अभावी परवानगी मिळूनही उड्डाणे सुरू करता आली नसल्याचे एका 20 आसनी विमाने चालवणाऱ्या एका कंपनीने सांगितलेले आहे. त्यानंतर पहा विमान भाडे तत्वावर देणाऱ्या कंपन्यांच्या सावध भूमिकामुळे प्रादेशिक विमान कंपन्यांना विमाने मिळवण्याच्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ओके, ह्या सर्व सामन्यांमुळे काय झालंय, उडान जी स्कीम आहे ती फसलेली आहे. आता पहा उद्या जर परीक्षेला उडान स्कीम बद्दल लिहा असं जर आलं ना तर तुम्ही हे आव्हाने नक्की लिहू शकता तिथे. ओके, त्यासाठी हे थोडंसं महत्त्वपूर्ण आहे. डन. त्याच्यानंतर पदवी प्रदान समारंभापूर्वी प्रमाणपत्रे मिळणार.
मंत्री चंद्रकांत पाटील यांचे डिजिलॉकरद्वारे प्रमाणपत्र देण्याचे विद्यापीठांना निर्देश. व पहा अगदी हे सुविधा बेस्ट असणार आहे. डिजिलॉकरमध्ये जर तुमचे प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त झाली तर ते नक्कीच तिथं बेटर असेल, म्हणजे तुम्ही कुठेही त्याला इझिली ॲक्सेस करू शकता. ओके, त्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, ही बातमी आपण पाहिलेलीच आहे. निर्देशकांचा निर्धार कायम, जंतर मंतरवर आंदोलकांची गर्दी, इंटरनेट सेवा मात्र तिथे खंडित करण्यात आलेली आहे. आता आपला ज्या बातम्या तिथून येत होत्या, म्हणजे अगदीच पहा, तिथं अगदी तसं नाही आहे की सर्व बातमी येणारच नाही, पण नक्की बातमी येईल, पण थोडंसं हे होईल पहा, म्हणजे चॅलेंजिंग असेल. आता पाहूयात आंदोलन किंवा जे प्रोटेस्ट आहे ते कशा पद्धतीने पुढे जाईल. नेक्स्ट पहा, ही बातमी पण आपण पाहिली. नेक्स्ट आहे, नैसर्गिक प्रवाह बदलाचे आवाहन, मिसिंग लिंक दुर्घटना दरड प्रतिबंधक उपायासंबंधी IITच्या शिफारसी देण्यात आलेल्या आहेत. व अगदीच अहवालातील शिफारसी 2-3 आपण इथं पाहिलं तर डोंगराच्या बाजूला असलेल्या सैल दगडांचा जागेवरच रोखून धरण्यासाठी मजबूत लोखंडी जाळ्या बसवणे. तुम्ही त्या रील्समध्ये वगैरे ते नक्की पाहिलं असाल. तसेच पहा, डोंगराचा सलग तीव्र उतार कमी करायचा आहे आणि अतिवृष्टी पाणी थेट डोंगरावरून रस्त्यावर येऊ नये यासाठी नैसर्गिक मार्ग देखील बदलण्याची गरज आहे तिथे. ओके, म्हणजे अगदी जर आपण त्यांना नैसर्गिक मार्ग बदलून दिला तर ते कदाचित बेटर होईल. व पहा, अगदीच डोंगरावरून डायरेक्टली दरड कोसळण्याच्या घटना होऊ नयेत यासाठी आपण तिथे त्यांना तिथे स्टेप बाय स्टेप आपण जर करून दिलं तर ते बेटर असेल कदाचित. ओके, मग ते करण्यात येईल नक्कीच. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, आर्टिकल आलेला आहे, ओसाड महाविद्यालय बकाल उच्च शिक्षण व्यवस्था. आता उच्च शिक्षण व्यवस्थाबद्दलचा हा आर्टिकल अतिशय महत्त्वाचा आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता, ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशनच्या 2021-22च्या अहवालानुसार देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ 4.33 कोटी असून त्यात 2.7 कोटी महिला आहेत. ओके, मग त्यामध्येच पहा, त्यांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील महिलांच्या विद्यार्थ्यांचं पण प्रमाण तिथं सांगितलेलं आहे. ओके, तर प्लीज हे डाटा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मेन्स आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. त्यासोबतच पहा, पिरियडिक लेवल फोर्स सर्वे, आय थिंक CDS 2026च्या परीक्षेला हा प्रश्न पण आलेला आहे. सॉरी, CDS नाही तर CISF याला प्रश्न आलेला होता. तर पहा, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वेच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात बेरोजगारीचे दर 5.5% आहे. भारतातील एकूण बेरोजगारी संख्येच्या 15 ते 29 वर्ष वयोगटातील तरुणांचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. हा पण डाटा थोडासा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पहा, आता इथे एक गंभीर घटना त्यांनी सांगितलेली आहे. तर लेखक काय म्हणत आहेत पहा, जे उच्च शिक्षण संस्था ज्या आहेत ना तिथे आता विद्यार्थी संख्या जास्त मिळत नाही आहे. ओके, विद्यार्थी तिथं मिळत नाहीत. मग विद्यार्थी म्हणजे अगदी जिथं 2 ते 3 तुकडे चालवण्यासाठी परवानगी आहे ना तिथं फक्त एकच तुकडी आम्ही चालवत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. मग पहा, ते पण म्हणजे खूप विद्यार्थ्यांना पकडून हाणून तिथं विद्यार्थ्यांची ती तुकडी चालवावी लागत आहे. एवढे त्यांना कसोशीने प्रयत्न तिथं करावे लागत आहेत. ओके, हे पण एक गांभीर्य आहे. त्याच्यानंतर लेखकांचं काय म्हणणं आहे की एखादी कॉलेज वगैरे जे आहेत ना ते जातीवर आधारित तिथं झालेलं आहे. म्हणजे अगदी पहा, ही जर ग्राउंड रियालिटी असेल ना तर हे खूप चुकीचं होत आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये. ओके, म्हणजे जातीनुसार जर कॉलेज होत असतील तर म्हणजे अगदी खूप दुर्दैव. कारण तुम्हाला माहिती असेल की शाळा कॉलेजेसमध्येच आपण समानता वगैरे खऱ्या आयुष्यामध्ये राबवली जाते. अन्यथा पहा, घरामध्ये ज्या पद्धतीने संस्कार वगैरे जर असतील ना तर घरामध्ये आपल्याला नवीन मित्र वगैरे होणार नाहीत ना, विविध जातीचे वगैरे मित्र होऊ शकणार नाहीत. घरामध्ये तशा पद्धतीने संस्कृती होऊ शकत नाही. मग आपल्याला ती संस्कृती कुठे लाभते? फक्त शाळा कॉलेजेसमध्येच लाभते. म्हणजे आपला मित्र दुसऱ्या जातीचा वगैरे असू शकतो. ओके, पण जर फक्त विशिष्ट जातीचेच जर कॉलेज वगैरे बनायला लागले ना म्हणजे अगदी शिक्षण व्यवस्था खड्ड्याच्या पेक्षाही खड्ड्यात जात आहे, हे तुम्ही नक्की इथं म्हणू शकता. म्हणजे खूप दुर्दैव आहे पहा. तर त्याच्यानंतर पहा, BAचं एक वास्तव. आता अगदी माझं पण BA झालेलं आहे व त्यासोबतच पहा माझं मास्टर झालेलं आहे इकॉनॉमिक्समध्ये. ओके, आता मला त्याबद्दल काहीच दुर्दैव वगैरे वाटत नाही, कारण मला माहिती आहे की याचं किती महत्त्व वगैरे आहे. परंतु पहा, जे आता इथं पण त्यामध्ये काय झालं आहे, उच्चवर्णीय आणि थोडेसे लोअर कास्ट अशा पद्धतीने इथं पण कॅटेगरायझेशन करण्यासारखं झालेलं आहे. कारण पहा, जे उच्चवर्णीय आहेत त्यांनी BA केव्हा सोडून दिलेला आहे. म्हणजे BA मध्ये ते आता प्रवेशच घेत नाहीत. कितीही जरी त्यांच्यावर परिस्थिती आली ना तरी ते BA मध्ये प्रवेश न घेता दुसरीकडे प्रवेश घ्यायला त्यांनी जास्त प्रतिसाद देत आहेत असं लेखकांचं म्हणणं आहे. व पहा, मग आता BA मध्ये ॲडमिशन कोण घेत आहे? तर अगदी पहा, सर्व लोअर कास्ट इथंच ॲडमिशन घेत आहेत BA मध्ये. मग अगदी त्यांनी म्हणत आहेत की थँक्सफुली BA ला त्यांनी ॲडमिशन तरी घेत आहेत. म्हणजे जर असं असेल पहा, म्हणजे या गोष्टीवरून जर तुम्ही जात किंवा उच्चवर्णीय वगैरे अशा पद्धतीने जर ओळख देत असताल ना तर खरंच खूप दुर्दैव आहे ह्या शिक्षण व्यवस्थेचं. मग ओके, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले कोणत्या गोष्टीसाठी लढल्या होत्या व आपण परत कुठे घेऊन जात आहोत शिक्षण व्यवस्थेला,
हा खरंच म्हणजे खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. पण प्लीज तुम्ही तुमच्या भावनांना वगैरे आहत करून घेऊ नका. मी जे एवढं सांगितलेलं आहे डाटा तेवढा नक्कीच लक्षात ठेवा, कारण हे सर्व चित्र पण बदलेल. हे असे असले तरी असे असणार नाही. ओके, आपल्याला पण पॉझिटिव्ह नक्की राहायचं आहे. म्हणजे नक्कीच पहा, आज थोडेसे काळे बादल छाये जरी असले तरी हे पण काळे बादल नक्कीच हटून जातील, किंवा अगदी आज अंधारा रात्र आहे तर अंधारा रात्रमधून आपला केव्हा तरी पहाट नक्की येणार आहे. मग त्यावेळेस आपण नक्कीच पाहूयात. ओके, त्याचसोबतच पहा, इथं म्हटलेले आहेत की देशाचे आर्थिक सल्लागार आज आपल्याला सल्ला काय देतात पहा, की तुम्ही मोठी स्वप्ने पाहू नका. त्याऐवजी प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, सुतारकाम यासारख्या प्रत्यक्ष मानवी कौशल्यावर आधारित जे व्यवसाय आहेत ते पहा. ओके, पण असा सल्ला देताना खरंच पाहिलं तर तरुणांची पंख कापल्यासारखं नक्की आहे पहा. त्यांचे पंख छाटण्यासारखं आहे, त्यांना उडू देणं गरजेचं आहे. त्यामुळेच लेखक म्हणतात पहा, की एकीकडे तरुणांचा देश डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्या ऊर्जेला कंजवून टाकायचे. हा घाणेरडा राजकारणी खेळ आहे. अशा धोरणामुळेच शिक्षण व्यवस्थेचे बळकाटीकरण चालू आहे. वा, अगदी बरोबर आहे पहा. ज्यावेळेस इकॉनॉमिक सर्व्हे वगैरे येतं त्यावेळेस अगदीच जे चीफ ॲडवायझर जे आहेत ना, ते काय सांगतात की बाबा नाही आपली जी अर्थव्यवस्था आहे ती खूप पुढे चाललेली आहे, म्हणजे अगदी आपण विकसित भारत झालेलेच आहोत, अशा पद्धतीने ते दर्शवण्याचा प्रयत्न करतात. मग ज्यावेळेस बॅकड्रॉपमध्ये एंट्री येतात त्यावेळेस ते काय म्हणतात की नाही 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 तुम्ही तिथं ॲडमिशनच घेऊ नका, MBA पण आता काही राहिलेलं नाही, कम्प्युटर पण काही राहिलेलं नाही. म्हणजे हे अतिशय चुकीचं आहे पहा. मग केंद्र सरकारला त्यावेळेसच त्यांनी सल्ला जर दिला असता तर ते कदाचित बेटर झालं असतं ना. विद्यार्थ्यांची पंख छाटण्याचं काम सध्याला नक्कीच इथं चालू आहे. हे या आर्टिकलमधून नक्कीच तुम्हाला भयान वास्तव नक्की दिसून आलं असेल. त्याच्यानंतर पुढे पहा, सारे काही रस्त्यावरच. आता हा आर्टिकल काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे प्रस्ताव ठेवलेला आहे युवकांसमोर की आपण फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करूयात. ओके, मग त्याला अनुसरून हा आर्टिकल दिलेला आहे. आता राहुल गांधी यांच्या मते पहा, 2014 पासून जवळपास 150 प्रकरणे झाली व त्या 150 पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही आहे. त्याच्यानंतर पहा, इंडियन एक्सप्रेसने अगदी मागच्या 5 वर्षाचा त्यांनी अहवाल ओपन केला व त्यापैकी पहा, त्यांना लक्षात आलं की जवळपास 45 पेपर फुटीची प्रकरणं झाली व त्यापैकी फक्त 2 प्रकरणांमध्येच आरोपींना शिक्षा झालेली आहे. मग उर्वरित प्रकरणांचं काय, हा नक्कीच तिथं प्रश्नचिन्ह आहे. व तुम्हाला माहिती असेल कालच परत एक पेपर फुटलेला आहे उत्तराखंड युनिव्हर्सिटीमध्ये. ओके, म्हणजे अगदी इकडे आंदोलनं जरी चालू असू द्या किंवा काही जरी चालू असू द्या, पेपर फुटीची प्रकरणामध्ये वाढ होत असलेली आपल्याला बेसिकली दिसत आहे. त्यासोबतच आणखीन एक झारखंडमध्ये 75% विद्यार्थ्यांना पेपरच देता आला नाही. का तर त्यांची सेंटर पहा एवढं दुर्गम भागात टाकण्यात आली की तिथं त्यांना जाता आलं नाही. त्यामुळे 75% विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊ शकले नाहीत. हे पण एक भयान वास्तव आहे. मग त्याच कारणाने तो पहा आपला हा लढा होता किंवा लढा चालू आहे विद्यार्थ्यांचा. ओके, त्याच्यानंतर अगदीच मग फास्ट ट्रॅक कोर्ट तयार झाले तरी त्याचं पुढे काय होणार आहे. मग याबद्दलच हे आर्टिकल म्हणते की बाबा नाही होऊ शकणार. म्हणजे अगदी फास्ट ट्रॅक कोर्ट जरी स्थापन झाले ना तरी त्यामध्येच पहा इनकॅपॅसिटी येईल. जसं की पहा व्हॅकन्सी. ओके, आपल्या देशामध्ये आता किंवा अगदी तुम्ही MPSC मध्ये पण व्हॅकन्सी आहेत. ओके, म्हणजे अगदी तसं आहे पहा. म्हणजे तुम्ही जर फास्ट ट्रॅक कोर्ट आणत आहात ना, पण त्याची व्हॅकन्सी थोडीच तुम्ही भरणार आहात. ओके, याच्यापूर्वी तसंच झालं पहा. ट्रायब्युनल आपल्या देशाने बंद पाडलेले आहेत. ओके, 2021 मध्ये ना भरपूर ट्रायब्युनल होते ते बंद पाडलेले आहेत. आता अगदी ते थोडासा पूर्वीचा डाटा आहे त्यामुळे आवश्यकतेचा नाही आहे. पण पहा, ट्रायब्युनल 2021 मध्ये भरपूर बंद पाडले. जसं की पहा ह्याचं पण होतं CBSPचं पण एक ट्रायब्युनल होतं, ते पण त्यांनी बंद पाडलं. मग त्यामुळे आता ते कुठे गेलेलं आहे, हायकोर्टामध्ये गेलेलं आहे. ओके, म्हणजे ते स्वतःच्या अस्तित्वासाठी लढाई लढत आहेत ट्रायब्युनल स्वतः. मग अगदी परत आपण त्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट जर देत असेल तर ते थोडंसं चुकीचं होणार आहे नक्कीच. ओके, मग फास्ट ट्रॅक कोर्ट हे योग्य नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर जे बजेट आहे ना ते सगळं रस्त्यावर चाललेलं आहे असं यांचं मत आहे. ते का म्हणत आहेत तर तुम्हाला माहिती असेल पंतप्रधान मनमोहन सिंग असताना त्यांनी एज्युकेशनवरती बजेट खर्च केलं होतं पहा 4.6% व विद्यमान सरकारने ते आणलेलं आहे 2.5%. व काल परवा आम्ही हे केलेलं होतं, एक इमेज शेअर केली होती पहा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती. ती इमेज होती पहा स्टिकर्सवर. त्या स्टिकरवरती तुम्ही नाव असलं असेल मेड इन चायना. म्हणजे पहा आपल्या देशामध्ये जी मोटू पतलू सिरियल चालतं लहान मुलांसाठी. ओके, त्या मुलांच्या सिरियलच्या आधारावर पहा त्यांनी
चायनाने स्टिकर्स बनवले आहेत व ते इंडियन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे पहा, मी तेच सांगण्याचा त्या दिवशी पण उद्देश माझा हाच होता की इंडियाबाबत चायनाने किती रिसर्च केलेली आहे. म्हणजे पहा, तुम्ही जे स्मार्टफोन वापरता ना, त्या स्मार्टफोनमध्ये कोणती गोष्ट कुठे काय अशा पद्धतीने चालू आहे ते सर्व त्यांना समजतं. ओके, त्यांनी एवढी आपल्या देशाबद्दल रिसर्च केलेली आहे. ओके, मी त्याच कारणानिमित्त म्हणतो पहा की रिसर्चवरती आपल्या देशाने पैसा खूप खर्च करणं गरजेचं आहे. आपण रिसर्चला प्राधान्य देत नाही, त्यामुळे पहा आपल्याकडे काय होतं, मग जास्त कॉपी चालते. ओके, मग कॉपी चालल्यानंतर पहा अगदीच आपले रिसर्च इंटरनॅशनल मार्केटमध्ये जातात का, तर बिलकुल नाही. आपण दुसऱ्या देशाची स्टडी तिथं करतो. का करत आहोत, तर नक्कीच पहा आपल्या सरकारने तिथे बजेटच देत नाही. आता अगदी JRF तुम्हाला जरी लागू झालं तरी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला 1 ते 2 वर्ष नक्कीच जाणार आहे. मग ही खूप चुकीचं होत आहे पहा, कारण एज्युकेशनवरती सरकारने लक्ष दिलं नाही किंवा बजेटमध्ये त्या पद्धतीने तरतूदच ठेवली नाही. आता अगदी मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये 4.6% जे होतं ना, ते पण खूप चांगलं होतं असं म्हणायला पाहिजे. खरं तर ते आपल्याला 6% न्यायचं होतं, परंतु त्यावेळेस त्यांचा नजरिया पण बेटर होता. कारण आज सध्याला जर पाहिला तर तुम्ही 2.65% झालेला आहे व अतिशय चुकीचं आहे पहा हे, की आपला एज्युकेशनवरचं जे बजेट आहे ना ते वाढवलं तरच आपला देश पुढे जाऊ शकेल. कारण पहा, मिडल क्लास फॅमिलीमध्ये एकच गोष्ट आहे, आपल्याला जर पुढे जायचं असेल तर एज्युकेशन. ओके, अन्यथा दुसरा मार्ग नाही. कारण आपण बिझनेस किंवा स्थापना तिथं स्थापन करू शकत नाही. कारण तेवढा जर कॅपिटल आपल्याकडे असता तर आपण कदाचित एज्युकेशन इकडे आलो नसतो. ओके, त्यामुळे उच्च शिक्षणासाठी वगैरे आपल्याला काय करावं लागेल पहा, एज्युकेशनच एकच हत्यार आपल्याकडे सध्याला आहे. त्यानिमित्ताने सरकारने यावर थोडंसं खर्च जर केला तर ते बेटर नक्की होईल. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला नक्की समजला असेल. म्हणजे यामध्ये काही नाही आहे, फक्त हे 2 मी जी आकडेवारी सांगितली ना ते लक्षात ठेवायचं आहे. डन. त्याच्यानंतर पुढे पहा, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपत, म्हणजे बाकी अन्य न्यूज गरजेची नाही आहे. ओके, त्यानंतर पहा द हिंदू पण तसंच आहे. द हिंदू कालचंच आहे, म्हणजे आज लवकर मला वृत्तपत्र प्राप्त झालं त्यामुळे मी घेतलेलं आहे. ओके, उर्वरित परत एकदा आजचं जे द हिंदू असेल ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करूयात. ओके, इथं थांबूयात. धन्यवाद.